नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गव्हर्मेंट ऑफ NCT दिल्ली यांच्याकडून दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्टसाठीची जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीसंदर्भात. इथे पाहू शकता जाहिरातीकडून जी जाहिरात देण्यात आलेली आहे यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत 20 मार्च 2024 पासून सुरू होत आहेत. त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 एप्रिल 2024 पर्यंत. यानुसार महत्त्वाची माहिती पाहूयात. दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन बिहाफ ऑफ दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स, म्हणजे दिल्ली जिल्हा न्यायालयासाठीची भरतीची जाहिरात आहे. एलिजिबल कॅन्डिडेट्स फ्रॉम इंडियन नॅशनल सिटीजन्स ऑफ इंडिया डिफाईन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अंडर एनी लॉ मेड बाय द पार्लमेंट टू रेग्युलेट राईट सिटीजनशिप फॉर द रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट, म्हणजे विविध पदांसाठी डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्टसाठीची ही भरती केली जाणार आहे. दिल्ली जिल्हा न्यायालयासाठीची, दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्टसाठीची. यानुसार पदे, एकूण जागा आणि शैक्षणिक पात्रता पाहूयात. पहिलं जे पद आहे यासाठी पोस्ट कोड महत्त्वाचा आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला जो पोस्ट कोड आहे तो पोस्ट कोड टाकणं गरजेचं आहे. पहिलं पद आहे याच्यामध्ये बुक बाइंडर. यासाठी नंबर ऑफ नेम ऑफ डिपार्टमेंट आहे डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोर्ट्समध्ये. याच्यामध्ये एकूण जागा ज्या आहेत एक जागा आहे याच्यासाठीची ओपनसाठी. त्याच्यानंतर दुसरा पोस्ट आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड एसाठी डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्समध्ये एकूण 2 जागा आहेत. तिसरं पद आहे स्वीपर सफाई कर्मचारी. यासाठी 12 जागा एकूण आहेत. ओपनसाठी 4 आहेत, OBCसाठी 3, SCसाठी 2, STसाठी 1 आणि EWSसाठी 2 आहेत. त्यानंतर चौथं पद आहे चौकीदार. यासाठी सुद्धा डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्समध्ये एकूण 13 जागा आहेत. त्यानंतर 5वं पद ड्रायव्हर अँड स्टाफ कार ड्रायव्हर ग्रेड 2साठी एकूण 12 जागा आहेत. अशा एकूण 40 जागा आहेत. याच्यामध्ये ओपनसाठी 16 आहेत, OBCसाठी 10, त्यानंतर SCसाठी 6, STसाठी 3 आणि EWSसाठी 5. त्याचबरोबर PWBDसाठी 2 आहेत. अशा पद्धतीने एक सर्व्हिसमॅनसाठी 7 जागा आहेत. अशा 40 जागा ज्या आहेत विभागल्या गेल्या आहेत आरक्षणानुसार. आणि विविध जे पदे आहेत एकूण 5 पदे आहेत. संवर्गाळ याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. 18 एप्रिल 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. अधिकृत जी वेबसाईटची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, चेक करू शकता. त्याचबरोबर इथे माहिती पाहूयात. शैक्षणिक पात्रता आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. पहिलं जे पद आहे पदाचं नाव आहे इथे देण्यात आलेलं आहे पोस्ट कोड बुक बाइंडर. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास और इक्विलंट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बोर्ड. डिझायरेबल किंवा एसेन्शियल क्वालिफिकेशन किंवा अनुभवाची आवश्यकता नाही आहे. याच्यामध्ये वयाची पात्रता आहे 18 ते 27 वर्ष दरम्यान. पे स्किल देण्यात आलेलं आहे, पाहिलं जाऊ शकतो. दुसरं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड ए. याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता आहे 12वी स्टँडर्ड पास फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन बोर्ड. इक्विलंट प्रेफरन्स विल बी गिवन टू ग्रॅज्युएट्स, म्हणजे ग्रॅज्युएट पदवीधरांना प्राधान्य देण्यात येईल. याच्यामध्ये दुसरी जी आहे डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन IT कम्प्युटर फील्ड. प्रेफरन्स विल बी गिवन टू O लेवल सर्टिफिकेट. तिसरा आहे नॉलेज ऑफ डेटा एंट्री कम्प्युटर ऑपरेशन. कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम 1 year एक्सपिरियन्स इन डेटा एंट्री ऑपरेशन्स. अनुभवाची आवश्यकता नाही आहे याच्यामध्ये सुद्धा. वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. तिसरं पद आहे स्वीपर सफाई कर्मचारी डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टसाठी. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास असणे आवश्यक आहे. अनुभवाची आवश्यकता नाही आहे. वयाची पात्रता 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. चौथं पद आहे चौकीदार. चौकीदार या पदासाठी सुद्धा 10वी पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणत्याही अनुभवाची आवश्यकता याच्यामध्ये नाही आहे. 18 ते 27 वर्ष दरम्यान उमेदवाराचं वय असणं आवश्यक आहे. पे स्किल पाहू शकता लेवल 3 ग्रुप C मध्ये पे स्किल आहे. 5वं पद आहे ड्रायव्हर स्टाफ कार ड्रायव्हर ग्रेड 2साठी. शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास रेकग्नाइज्ड बोर्ड आणि हायर सेकंडरी रेकग्नाइज्ड बोर्ड, म्हणजे 10वी 12वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर LMV म्हणजे हलके वाहन चालक परवाना आवश्यक आहे. त्याच्यानंतर पे स्केल जी आहे देण्यात आलेली आहे. उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. PWBDसाठीच्या महत्त्वाच्या कॅटेगरी आणि कॅटेगरीनुसार कोणत्या पदासाठी अर्ज केले जाऊ शकतो याबद्दलची माहिती इथे देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. पात्रता आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर अधिकृतची वेबसाईट आहे यावर ऑनलाईन अर्ज सुरू आहेत 18 एप्रिल 2024 पर्यंत. ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईटवरून या वेबसाईटवर अर्ज केला जाऊ शकतो. यासाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला पोस्ट सिलेक्शन करायचं आहे. नेम ऑफ द ॲप्लिकेट आहे. डिटेलमध्ये जी माहिती आहे अशा पद्धतीने एंटर करायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने या साईटवरून तुम्हाला अर्ज करायचा आहे.
त्याच्यानंतर पुढची जी सिलेक्शन प्रोसेस असेल तीसुद्धा कळवली जाईल तुम्हाला. ॲप्लिकेशन फी आहे 100 रुपये या भरतीसाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये परीक्षा जी घेतली जाणार आहे याच्यासाठी पाहू शकता ड्रायव्हर स्टाफ कार ड्रायव्हरसाठीची जी एक्झाम आहे, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट MCQ आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हिंग आणि स्किल टेस्ट आहे, त्याच्यानंतर मुलाखत आहे. इथे पाहू शकता ऑब्जेक्टिव्हसाठी इंग्लिशसाठी 25 प्रश्न 25 मार्क्स, हिंदीसाठी सुद्धा 25 प्रश्न 25 मार्क्स, जनरल नॉलेज 25 प्रश्न 25 मार्क्स, अर्थमॅटिक्ससाठी सुद्धा 25 प्रश्न 25 मार्क्स अशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर ड्रायव्हिंग स्किल टेस्टमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट आहे क्वालिफिकेशन बेस्ड. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट शॅल बी कंडक्टेड इन रिअल ट्रॅफिक कंडिशन्स, म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे तो 15 मार्क्स असणार आहे. तो प्रिन्सिपल ऑफ डिस्ट्रिक्ट सेशन जज हायकोर्टसाठी यांच्याकडून घेतलं जाईल. त्याच्यानंतर दुसरं शपथ आहे याच्यासाठी सुद्धा जी परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे, इंग्लिश आणि हिंदी सब्जेक्टनुसार 25 प्रश्न 25 मार्क्सची अशा पद्धतीने. जनरलसाठी सुद्धा 25 प्रश्न 25 मार्क्स अशी घेतली जाईल. त्यानंतर दुसरा जो ऑप्शन असेल त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू जो आहे मुलाखत 15 मार्क्स असणार आहे. अशा प्रत्येक पदासाठी जसं एक्झाम पॅटर्न आहे डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे. माहिती चेक केली जाऊ शकते आणि त्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता जी MCQ बेस्ड टेस्ट आहे याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. Tier 1 आणि Tier 2साठीची जी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे यासंबंधीची सुद्धा. Tier 3मध्ये स्किल टेस्ट आहे ती क्वालिफाईंग बेसिसवर असणार आहे आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट्स शॅल बी इलिजिबल फॉर Tier 4 इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर Tier 4 इंटरव्ह्यूमध्ये असणार आहे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स महत्त्वाचे आहेत. अशा पद्धतीने डिटेलमध्ये माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक जी आहे PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड केली जाऊ शकते. सिलेक्शन प्रोसेस जी आहे याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. जी मेरिट लिस्ट आहे याबद्दलची माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये आहे, जाहिरात चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने या भरतीसाठी विविध पदांसाठीची 40 जागांसाठीची भरती आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईटवरून अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.